विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. तरीही नमस्कार मंडळी. रेल्वेत प्रवासामध्ये वेळ घालवायला पुस्तक सोबत घेतलं होतं, पण गाडीचं हलणं वगैरे या गोष्टीमुळे शेवटी ठेवून दिलं आणि नजर खिडकी बाहेर नेली. थोड्याच वेळात कल्याण आलं. तसं बाहेरून एकीने विचारलं, तुमच्या शेजारी कोणी आहे का? मी नाही म्हटल्यावर, माझ्यासाठी जागा ठेवा हं, असं सांगून टाकलं. आपल्या शेजारी कोणीतरी स्त्रीच येतेय हे बघून मला बरं वाटलं. टवटवी चेहऱ्याची, नाकी डोळी नीटच, थोडीशी सावळी, अंगावर केशरी काठाची कॉटनची साडी, अशी ती आपल्यासोबत कॅरीबॅगचं एक गाठोडं घेऊन माझ्या शेजारी स्थानापन्न झाली. मधून मधून तिचं मोबाईलवरून बरंच संभाषण चालू होतं. मी माझी शांत होते बराच वेळ. तिनेही मला अजिबात डिस्टर्ब केलं नाही. डोंबिवली आलो तसं खूप उकाडा जाणवायला लागला. मी सहजच बोलून गेले, किती उकडतंय, हे असंच चालू राहणार की पुढे गारवा आहे? त्यावर, इगतपुरीपर्यंत हे असंच, नंतर छान वाटेल, हे तिने सांगून टाकलं. हळूहळू संभाषणाला सुरुवात झाली. तीही बऱ्याच मोकळेपणाने बोलायला लागली. ती पोलीस खात्यामध्ये नाईक पदावर होती. हे कळल्याबरोबर माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांनी पटापट जिभेवर हबजेरी लावली. त्यांच्या ड्युटी मधल्या गैरसोयी, एक स्त्री म्हणून अशा खात्यात येणारे अनुभव, या सगळ्या गोष्टी इतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांसारख्याच होत्या. घर आणि नोकरी या दोन्ही डगरीवरची कसरत तशीच किंवा थोडी जास्त जाणवली. कारण काही दिवसापूर्वी त्या पोलीस स्टेशनला ती अगदी एकटी होती. तेव्हा तिला कधी कधी घरी जायला वेळही मिळत नव्हता. आता बाकीच्या स्त्रियांची भरती झाल्याने थोडी ठीक होती. मी विचारून गेले, का हो, कधी 2 ठेवून द्याव्याशा वाटल्या नाही कोणाला? त्यावर तिने सांगितलं, सटासट ठेवून दिल्यात. पळून गेलेले प्रेमवीर होते ते. आई वडील त्यांच्यासाठी तडफडत होते आणि हे दोघं त्यांच्याकडे बघायलाही तयार नव्हते. आई वडिलांनी मुलांना लहानचं मोठं करायचं, शिक्षणासाठी जीव तोडून खर्च करायचा, त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी पुरवायच्या आणि या मुलांनी इतकं बदलून जावं, त्यांच्यासाठी केलेल्या कष्टाची काहीच जाणीव ठेवू नये, हे पाहून मी खूप चिडले आणि दिल्या मग 2-2 ठेवून. मंडळी, तिच्यातलं स्त्रीपण आणि भोवतालच्या परिस्थितीची जाणीव पाहून खूप छान वाटलं. तिला स्वतःला एक 11वीतली आणि एक अगदी नर्सरीत जाणारा छोट्या होता. छोटा फारच लहान असल्याने तिची अवस्था घार हिंडते आकाशी, परिचित पिलापाशी अशीच होती. मोबाईलवरून सारखी चौकशी आणि सूचना सुरू होत्या. मुलांना आईकडे ठेवून युनिफॉर्मच्या साड्या मुंबईत एका ठराविक ठिकाणी मिळतात, त्या घ्यायला ती गेली होती. नाशिक रोडला पोहोचायला 7:30 नंतर मुलांना घेऊन घरी पोहोचून पुन्हा सकाळची ड्युटीची वेळ तिला गाठायची होती. थोड्याच वेळात कसारा आलं. तिथं उतरून टॅक्सीने आम्हाला नाशिकला लवकर गाठता आलं असतं, पण कसारा लोकलच्या वेळीच टॅक्सीज मिळतात हे लक्षात आल्यावर इगतपुरीला उतरून टॅक्सी पकडायचा असा आम्ही विचार केला. एरवी एकटीने मी हा विचार केलाच नसता, पण आज मला एक सोबती होती. इगतपुरी येता येता दिवस मावळायला आला आणि पुन्हा विचारांचे हिंदोळे सुरू झाले. इगतपुरीच्या रेल्वे स्टेशन पासून टॅक्सी स्टँड कुठे आहे हे आम्हाला माहित नव्हतं. त्यात संध्याकाळ व्हायला आलेली आणि परक्या गावात भलत्या वेळी उतरणं तिलाही धोक्याचं वाटलं. खरं तर सर्वसामान्यपणे पोलीस म्हटलं की तिला कसलीही भीती नाही असं आपण समजतो. पण जरी ती एक पोलीस खात्यात असली तरी आधी ती एक स्त्री होती आणि परक्या गावात भलत्या वेळी उतरण्याचं धाडस ती करू शकत नव्हती. मनात आलं,
एक पोलीस स्त्री स्वतःला जर असुरक्षित समजते तर आम्हा सर्वसामान्य स्त्रियांचं काय? मुख्य म्हणजे स्त्रियांनीच स्वतःला जपलं पाहिजे हे ती नकळत सांगून गेली. भले मग ती कोणीही असो. एकूण काय, रीतसरपणे आम्ही दोघीही नाशिक रोडलाच उतरलो आणि पुन्हा आपली घरं गाठायला नाशिकच्या दिशेने वाहन पकडायला पळालो.